मित्रांनो, प्रोबॅबिलिटीचा आजचं आपलं चौथं लेक्चर आहे आणि आता आपण याच्या आधी सॅम्पल स्पेस लिहायचे शिकलो आणि इव्हेंट लिहायचे शिकलो. सॅम्पल स्पेसचे नंबर शिकलो आणि इव्हेंट म्हणजे NA, NS वगैरे पण बघितलाय. आता आपल्याला या इव्हेंटची काढायची आहे प्रोबॅबिलिटी आणि त्याच्यासाठी फॉर्म्युला. इन द बघा डेफिनेशन दिले 122 पेजवर. इन मॅथमॅटिकल लँग्वेज, when possibility of an expected event is expressed in the number, it is called probability. It is expressed as a fraction or percentage using the formula. बघा, in mathematical language, when possibility of an expected event is expressed in a number, it is called the probability. Definition लिहून घ्याल. आणि probabilityचा फॉर्म्युला बघा, PA. P stands for probability, A stands for event. A event असेल तर त्याची probability PA होईल. B event असेल तर त्याची probability PB. C event असेल तर CPC and so on. आणि घ्यायचं काय? PA is equal to number of sample points in event A divided by number of sample points in sample space. आता हा फॉर्म्युला जरा लक्षात घ्यायचा. PA is equal to फॉर्म्युला आहे NA divided by NS. पोरं उलट काढतात, NS डिवायडेड बाय NA करतात, म्हणून फॉर्म्युला लक्षात घ्यायचा. नंबर ऑफ पॉइंट्स इन इव्हेंट डिवायडेड बाय नंबर ऑफ पॉइंट्स इन सॅम्पल स्पेस. जर इव्हेंट A असेल तर फॉर्म्युला होईल PA इज इक्वल टू NA डिवायडेड बाय NS. आणि जर इव्हेंट B असेल तर काय होईल फॉर्म्युला? PB इज इक्वल टू NB डिवायडेड बाय NS. म्हणजे जो इव्हेंट असेल तो अक्षर तिथे येईल. ठीक आहे, हा फॉर्म्युला लिहून घ्यायचा आहे, डेफिनेशन लिहायची आहे तुम्हाला. आणि आता याच्यावर बेस्ट आपण प्रॉब्लेम बघणार आहे. प्रॅक्टिस सेट 5.4. प्रॉब्लेम तेच आहे, फक्त 2 स्टेप त्याच्यात वाढतील. आता आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची आहे याची. चला, याच्यातलं आपण पहिला प्रॉब्लेम घेऊ. आता प्रॉब्लेम सेट 5.4 मधला फर्स्ट प्रॉब्लेम काय आहे याच्यामध्ये? if two coins are tossed, find the probability of getting events, getting at least one head आणि getting no head. बघा, if two coins are tossed, if two coins are tossed, लिहायचं पहिल्यांदा सॅम्पल स्पेस. 2 कॉइन टॉस केले, HH, HT, TH आणि TT. माहित आहे हे आपल्याला. NS इज इक्वल टू किती? 4. मग पहिला इव्हेंट लिहू आपण. काय आहे? A बी द इव्हेंट गेटिंग ऍट लिस्ट वन हेड. A नावं नाही दिले तर आपण द्यायच्या. गेटिंग ऍटलिस्ट शब्द आहे. ऍटलिस्ट म्हणजे कमीत कमी. ऍटलिस्ट वन हेड. ऍटलिस्ट म्हणजे वन हेड, कमीत कमी हेड. एक हेड असायलाच पाहिजे, एक पेक्षा जास्त चालेल. ऍटलिस्टचा शब्द. आणि एक ऍट मोस्ट आहे. ऍट मोस्ट वन म्हणजे फक्त 1 किंवा 1 पेक्षा कमी म्हणजे नाही. आता इथे ऍटलिस्ट आहे ए मध्ये, म्हणजे एक हेड असायला पाहिजे. एक पेक्षा 2 चालतील, म्हणजे HH चालेल, HT चालेल आणि TH चालेल. किती आलं? NA इज इक्वल टू 3. ठीक आहे, मग आता करायचं याचा PA. देअरफॉर प्रोबॅबिलिटी PA इज इक्वल टू फॉर्म्युला लिहायचा NA डिवायडेड बाय NS. फॉर्म्युला लिहिताना बरोबर लिहायचा NA डिवायडेड बाय NS. लोक NS डिवायडेड बाय लिहितात आणि चुकतं. मग NA काय आहे? 3. NS किती आहे? 4. प्रोबॅबिलिटी काय झाली? 3/4. चला, दुसरा इव्हेंट दिलेलं नाहीये तर आपण AB ने डिनोट करू. गेटिंग नो हेड.
गेटिंग नो हेड म्हणजे एक पण हेड नको, म्हणजेच काय राहील फक्त टी म्हणजेच NB काय राहिलं 1. ओके, म्हणजेच PB काय आलं त्याची प्रोबॅबिलिटी. Therefore PB is equal to NB divided by NS म्हणजे 1 divided by 4. झालं उदाहरण. बघा, ऑब्झर्व करा. सिंपल प्रॉब्लेम्स आहे, एकदम काही कठीण नाहीये प्रॉब्लेम्स. दुसरा प्रॉब्लेम बघू आता. काय आहे दुसरा प्रॉब्लेम. इफ 2 डाईस आर रोल्ड सायमल्टेनियसली. बघा, 2 डाईस रोल्ड म्हणजे 36 सॅम्पल्स पॉइंट येतात. पहिल्यांदा त्याची सॅम्पल स्पेस लिहून घेऊ आपण. 2 डाईस आर रोल्ड what is the sample space. S is equal to झालंय आपलं हे 1 1 1 2 1 3 1 4 1 5 आणि 1 6. मग 2 1 2 2 2 3 2 4 2 5 आणि 2 6. 3 1 3 2 3 3 3 4 3 5 3 6. नंतर 4 1 4 2 4 3 4 4 4 5 4 6. नंतर 5 1 5 2 5 3 5 4 5 5 5 6. नंतर 6 1 6 2 6 3 6 4 6 5 6 6. झालं. NS लिहू किती तर 36. आता इव्हेंट पहिलं दिलेलं आहे. पहिलं इव्हेंट आहे A is the event. The sum of digit on the upper faces is at least 10. म्हणजे at least 10. तर 10 असायला पाहिजे किंवा 10 पेक्षा जास्त चालेल. 10 आणि 10 पेक्षा ऍटलिस्ट हा शब्द लक्षात घ्या. काय सम ऑफ the digits on the upper faces is at least 10. at least 10 म्हटलंय म्हणजे कमीत कमी 10. 10 पेक्षा जास्त चालते. आता याच्यामध्ये तर नाहीच आहे 10ची, याच्यामध्ये पण 10 नाही आहे, याच्यामध्ये पण बेरीज 10 नाही आहे, याच्यात असू शकते 4 6 म्हणजे 10 येते. नंतर याच्यामध्ये 10 5 5 आणि 5 6 पण येते, 11 होईल बेरीज. तर नंतर याच्यामध्ये 6 4 6 5 आणि 6 6. किती झाले याने? 1 2 3 4 5 6. एकदा चेक करायचं, याच्यामध्ये चुका नाही व्हायला पाहिजे. NA काढल्यानंतर लगेच PA काढून टाका. NA डिवायडेड बाय NS
6 डिवायडेड बाय 36, 6 1 6, 6 6 36, 1/6 प्रोबॅबिलिटी. एक मिनिट, इथे दिसली नाही प्रोबॅबिलिटी. इथे काढते मी प्रोबॅबिलिटी. PA इज इक्वल टू NA डिवायडेड बाय NS, म्हणजे 6 डिवायडेड बाय 36, 1/6. आता लगेच दुसरा इव्हेंट. ठीक आहे, दुसरा इव्हेंट काय आहे? द सम ऑफ डिजिट ऑन द अप्पर फेसेस इज 33. बघा, लिहा. आता बेरीज किती पाहिजे? ऍटलिस्ट 33. आता ऍटलिस्ट मॅक्सिमम बेरीज किती येते? याची 6 अधिक 6 12. मग इथे लिहायची गरज नाही. काय होईल? म्हणजेच NB काय राहिलं? 0. PB NB डिवायडेड बाय NS, म्हणजे 0 डिवायडेड बाय 36 इज 0. नंतर सी काय आहे? सी इज द इव्हेंट. द डिजिट ऑन द फर्स्ट डाय इज ग्रेटर दॅन द डिजिट ऑन द सेकंड डाय. म्हणजे पहिल्या डायवरचा, म्हणजे पहिला नंबर दुसऱ्यापेक्षा मोठा असायला पाहिजे. द डिजिट ऑन द फर्स्ट डाय इज ग्रेटर दॅन द डिजिट ऑन द सेकंड डाय. म्हणजे पहिला नंबर दुसऱ्या नंबरपेक्षा मोठा असायला पाहिजे. कुठला येईल मग पहिला नंबर दुसऱ्या नंबरपेक्षा मोठा? पहिला नंबर दुसऱ्या नंबरपेक्षा मोठा म्हणजे पहिला आहे 2 1. मग नाहीच आहे इथे मोठा. मग इथे होईल 3 1 3 2. ठीक आहे, 3 3 आहे. नंतर आहे 4 1 4 2 4 3. नंतर 5 1 5 2 5 3 5 4. नंतर 6 1 6 2 6 3 6 4 आणि 6 5. बघा किती झाले ते नंबर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. NC इज इक्वल टू 15. दिसतंय का खालचं? आता PC काढा. देअरफॉर PC इज इक्वल टू NC डिवायडेड बाय NS. 15 डिवायडेड बाय 36. 5चा भाग 3चा भाग जातो. 3 5 15, 3 1 3, 3 2 6. 5 डिवायडेड बाय 12. प्रोबॅबिलिटी आली 5 डिवायडेड बाय 12. ऑब्झर्व करा एकदा. नेक्स्ट प्रॉब्लेम घेते मी. चला पुढचा प्रॉब्लेम घेऊ. आता पुढचं कोणता प्रॉब्लेम आहे? दुसरं झालं हे. तिसरा प्रॉब्लेम बघा. आता
तिसरा प्रॉब्लेम काय आहे बघा. There are 15 tickets in a box, each bearing one of number from 1 to 15. तिकीट्स आहे, प्रत्येक तिकीटवर 1 ते 15 नंबर लिहिलेले आहे. वन तिकीट इज ड्रॉन ॲट रँडम फ्रॉम द बॉक्स. फाइंड द प्रोबॅबिलिटी इव्हन दॅट द तिकीट ड्रॉन. आता बघा, पहिल्यांदा सॅम्पल स्पेस लिहून घेऊ. कशाची? इफ वन तिकीट इज ड्रॉन म्हणजे 2, 3, 4, 5, 15 पैकी एक काढायचं आहे. सॅम्पल स्पेस होईल NS इज इक्वल टू 15. ठीक आहे. आता इव्हेंट, पहिला इव्हेंट दिला शोज अँड इव्हन नंबर. इव्हन नंबर शो करायचा आहे. बघा, फक्त इव्हन नंबर येतील याच्यामध्ये. 2, 4, 6, 8, 10, 12, 14. किती झालं? NA इज इक्वल टू 1, 2, 3, 4, 5, 6, 7. चेक करून घ्या एकदा. ठीक आहे. देअरफॉर PA काय झालं? NA divided by NS, 7/15. B is the event. Ticket drawn bears a number which is multiple of 5. Shows a number which is multiple of 5. मल्टिपल ऑफ 5 म्हणजे 5च्या पाढ्यातील कोणते होईल? 5 1 5, 5 2 10 आणि 5 1 15. NB इज इक्वल टू 3. PB काढा. देअरफॉर PB इज इक्वल टू NB डिवायडेड बाय NS म्हणजे 3 डिवायडेड बाय NS आहे 15. 3 1 3, 3 5 15. प्रॉबॅबिलिटी झाली 1/5. झालं. 2च विचारलेले आहे त्याच्यामध्ये. सिंपल प्रॉब्लेम आहे, एकदम सिंपल. करो ऑब्झर्व. अजून एक प्रॉब्लेम घेऊ आपण. किती राहिले आता याच्यातले? किती झाले हे? 4था आणि 5वा राहिले. मग प्रॉब्लेम सेट. चला 2 प्रॉब्लेम घेऊन मग प्रॉब्लेम सेट नंतर. बघा आता 4था प्रॉब्लेम. टू डिजिट नंबर इज फॉर्म विथ द डिजिट 2, 3, 5, 7, 9 विदाउट रिपिटेशन. डिजिट वेगळे दिलेले आहे. बघा आता द सॅम्पल स्पेस लिहून घेऊ. कोणत्या डिजिटनी? 2 डिजिट्स नंबर फ्रॉम विथ डिजिट्स. कोणते डिजिट दिले? 2, 3, 5, 7, 9. इथे लिहिते म्हणजे आपल्याला समजतं नंबर लिहिताना. मग द सॅम्पल स्पेस देअरफॉर सॅम्पल स्पेस S इज इक्वल टू, रिपिटेशन लिहायचं नाहीये पण 2 डिजिट आहे. करा मग 2 पासून सुरू केलं. 23, 25, 27, 29, 32, 35, 37, 39. ठीक आहे. नंतर 52, 53, 57, 59, 72, 73, 75, 79. नंतर 92, 93, 95, 97. किती आहे मोजा? 1 2 3 4 5 6 7 8 9 11 12 13 14 15 16 17 18 19 20. NS इज इक्वल टू 20. इव्हेंट्स लिहू आता.
काय दिलं इव्हेंट? अँड ऑड नंबर ए इज द इव्हेंट अँड ऑड नंबर पाहिजे, म्हणजे याच्यात फक्त ऑड नंबर येतील. कोणते आहे? 23, 25, 27, 29, 35, 37, 39, 53, 57, 59, 73, 75, 79, 93, 95, 97. एवढंच जास्त आहे हां. एम ए इज इक्वल टू 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 12, 13, 14, 15, 16. चेक करून घ्यायचं एकदा. काढून घ्या पी ए प्रोबॅबिलिटी एन ए डिवायडेड बाय एन एस 16 डिवायडेड बाय 20. 4 चौक 16, 4 पंचे 20. बी इज द इव्हेंट. A multiple of 5. म्हणजे 5च्या पाड्यातील संख्या. 25, नंतर 35, नंतर 75, 95. and b is equal to 4. Therefore, PB is equal to NB divided by NS. 4 divided by 20. 4 1 4, 4 पंचे 20. आता एक लास्ट प्रॉब्लेम आहे, ते घेऊन घेऊ आपण. 5वा प्रॉब्लेम. काय 5वा प्रॉब्लेम? A card is drawn at random from the pack of well shuffled 52 playing cards. Playing cards चे well shuffled 52 cards आहे. आणि मग फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ कार्ड इज ड्रॉन अँड ॲस अँड अँड स्पेड. पहिल्यांदा 52 प्लेइंग कार्ड्स आहे, म्हणजे त्याचा सॅम्पल स्पेस होणार आहे 1, 2, 3, 4 कुठपर्यंत? 52. आता एवढे 52 नंबर नाही लिहिले आपण तरी चालतात, डायरेक्ट एन एस लिहिलं तरी चालतं. एन एस इज इक्वल टू किती राहील? 52. मग इव्हेंट पहिला आहे इव्हेंट. हे इव्हेंट काय दिलेलं आहे? अँड ॲज द कार्ड is an S. आता S म्हणजे काय? एका. मग आता या 52 कार्ड मध्ये किती एक्के राहतील? 4. कोणते कोणते? स्पेड, हार्ट, डायमंड अँड क्लब. ठीक आहे. आता हे लिहावं लागेल आपल्याला. देअर आर 4 suits. कोणते कोणते? स्पेड, हार्ट, डायमंड अँड क्लब. बी. Each suit has प्रत्येक म्हणजे स्पेड मध्ये एक ॲस राहणार आहे, हार्ट मध्ये एक राहील, डायमंड मध्ये एक राहील आणि क्लब मध्ये एक. 4 एक्के राहतील ना. EACA. Each suit has 1 ॲस. म्हणजेच एन ए किती झाले? 4. मग पी ए काढायचं. एन ए डिवायडेड बाय एन एस 4 डिवायडेड बाय 52. 4 1 4 घेतलं तर 13. 1/13 इज पॉसिबिलिटी येते. नंतर दुसरं
B is the event. The card is drawn a spade. Spade card आहे. is a spade. म्हणजे स्पेडचं कार्ड. किती स्पेड असतात? 13. स्पेडचे किती कार्ड असतात? 13. तेच मग देअर आर 13 cards in the suit of spade. Therefore, NB काय झालं? 13. Therefore, PB is equal to NB divided by NS. 13 divided by 13/12. 1/4. संपला 5.4. ओके. आता चालू करू आपण याच्यानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम सेट 5. ओके.